माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मराठी भाषा समिती अंतर्गत आजच्या ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे। मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा 14 जानेवारी ते 28 जानेवारी शासन निर्णयाप्रमाणे साजरा करत आहोत। यातीलच एक उपक्रम म्हणून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मराठी भाषेच्या प्रचारासाठी आज ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरुवात होऊन गुरु शिष्य स्मारक, मार्गे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि तिथून शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक या ठिकाणी तिचा समारोप होईल आणि त्या ठिकाणी साहित्यिकांचे काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल आणि मग दिंडीचा समारोप होईल। मॅडम थोड्या पाठीमागे रे
Mixed by DJ Derek. सोनल साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी. यानंतर आदरणीय जसवंत सिंग सिसोदिया अत्यंत उत्कृष्ट अशी टोप आहे आणि मराठी भाषेवर त्यांचं खूप असं वजन आहे आणि पोलीस शोध साठी ते संपादकीय लिहितात आणि संपादक आहेत असे आदरणीय सिसोदिया साहेब यांचा सत्कार देखील आदरणीय मोहजी देशमुख साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. तसेच आमच्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार तालुका पत्रकार संघाचे अत्यंत उत्कृष्ट अशी त्यांची लेखणी चालतात. स्पष्ट वक्ता, स्पष्ट बोलणे, राग आला त्याच्या घरी राहा, स्वभावाने गरीब, आर्थिक परिस्थितीने गरीब पण लेखणीतून श्रीमंत असणारा माणूस आदरणीय रोगाजी हाके यांचा सत्कार देखील आदरणीय साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. तसंच या ठिकाणी आमच्या व्यसन पथकाचे आमच्या घरचाच हा कार्यक्रम आहे त्यामुळे या ठिकाणी सर्व आमच्या आलेले सर्व मान्यवर आदरणीय गिरी मॅडम असतील, बाबू साहेब असतील, आदरणीय रजिता ढेवडे मॅडम असतील, वसंती पवार असतील आणि नियोजन समिती वसंती पवार या मॅडम असतील आणि आमच्या सगळ्यात तुम्ही सर्वजण आपण या ठिकाणी उत्कृष्ट अशा कार्यक्रमासाठी सहकार्य सर्व आपला घरचा कार्यक्रम म्हणून आपण या ठिकाणी कार्यक्रम करून घेतो आहोत त्याबद्दल सर्वांचं देखील मी साहेबांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो.
शासन निर्णयानुसार आपल्या महाराष्ट्रात राज्यस्तरावर राज्य मराठी भाषा समितीची स्थापना झाली. तसंच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मराठी भाषा समितीची स्थापना करण्यात आली. आपल्या या समितीचे अध्यक्ष आदरणीय जिल्हाधिकारी जलनजी शर्मा साहेब आहेत. मी शिक्षणाधिकारी माध्यमिक या समितीचा सदस्य सचिव आहे. समितीमध्ये आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक, आदरणीय मनपा आयुक्त आणि बाकीचे अशासकीय सदस्य आहेत. त्यामध्ये प्राध्यापक जसपाल सिंग सिसोदिया, दैनिक पोलीस शोधचे संपादक या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय रोहिदासजी हाके हेही पत्रकार संघाचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, ते पण या समितीचे सदस्य आहेत. तसंच दत्तात्रय परदेशी, दत्ता परदेशी सर, प्राध्यापक दत्ता परदेशी, डॉक्टर दत्ता परदेशी हे पण या समितीचे सदस्य आहेत. आणि या समितीच्या आतापर्यंत दर तिमाही अशा 3 बैठका झाल्या आणि आत्ताच्या शासन निर्णयानुसार 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. आपसात बोलू नका. मला संवर्धन शब्दाचा अर्थ कोण सांगेल? मुलांपैकी, शिक्षकांपैकी नव्हे. संवर्धन म्हणजे काय? जतन करणे, वाढवणे, वृद्धिंगत करणे. एकदम छान अर्थ सांगितला याने. आता मला सांगा, मराठी भाषा संवर्धन करण्याची गरज का पडली? कारण आज काय झालंय, आपण लोक इंग्रजीचा वापर करायला स्वतःला धन्य समजतो. सकाळी कोणी भेटलं तर काय म्हणतो आपण? गुड मॉर्निंग. त्याऐवजी काय म्हटलं पाहिजे? सुप्रभात. आणि गुड नाईटला शुभरात्री. आता बघा, मगाशी पवार मॅडमने सांगितलं त्यानुसार आपण गेल्या 15 दिवसापासून जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा याचं आयोजन केलं. आणि आज ग्रंथदिंडी काढून मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्याचा आपण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेला आहे. आणि या ग्रंथदिंडीच्या समारोपासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय विजयजी सनेर, उपायुक्त धुळे महानगरपालिका, आमच्या या समितीचे सदस्य प्राध्यापक जसपाल सिंग सिसोदिया, आदरणीय रोहिदासजी हाके, आमच्या कार्यालयाच्या अधीक्षक गिरी मॅडम, ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा स्वीकारली, आमच्या वासंती पवार मॅडम, आमच्या डिवरे मॅडम, आमच्या कार्यालयातल्या चव्हाण मॅडम, आमचे उपशिक्षणाधिकारी बाबुल साहेब. आणि या समिती, या ग्रंथदिंडीसाठी जी समिती केली आपण, त्या समितीमध्ये आहेत गणेशजी फुलपगारे, अजयजी बदाने, जगदीश चव्हाण, केदारजी नाईक, किरण मांडे सर, विशाल ठाकरे आणि मनोहर आहिरे यांची आपण एक समिती केलेली आहे. आणि त्या समितीने परिश्रम घेऊन याचं नियोजन केलेलं आहे. अजून एक मोठा कार्यक्रम आपल्याला घ्यावायचा आहे. तो कार्यक्रम आहे या संपूर्ण पंधरवाड्याचा सांगता समारंभ, आणि तो विद्यावर्धिनी महाविद्यालयात आपण 31 जानेवारीला घेतो आहोत. आणि त्या दिवशी आपण मराठी भाषेचा जो विसर आपल्याला पडत चाललेला आहे, तर तिचा तो पुनर्स्मरण करायचा आहे, जागर करायचा आहे. आणि विद्यावर्धिनीचे प्राध्यापक व्यास सर आणि विविध शाळांमधून आलेले, आता परिवर्तनचे मुख्याध्यापक आहेत, आंबेडकर शाळेचे मुख्याध्यापक आहेत, विविध शाळांचे कला शिक्षक आहेत, आमच्या कार्यालयातले इतर कर्मचारी आहेत, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो,
मी तुम्हाला एक शब्द विचारतो, मला त्याचा मराठी शब्द सांगा. टेबलला मराठीत काय म्हणतात? टेबल 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 माहिती ना? हा, चारपाई नाही, चारपाई हिंदीमध्ये ज्याला आपण खाट म्हणतो मराठी, त्याला हिंदीमध्ये चारपाई म्हणतात. व्हेरी गुड. मग याचा विचार करायला लागतो आपल्याला. वास्तविक आपण मराठी, महाराष्ट्रात जन्मलो, महाराष्ट्रात वाढलो, पण टेबलाला काय म्हणतात असा विचार करायला लागतो. हे विचार करण्याची गरज येऊ नये. आपल्याला सगळे मराठी शब्द कळावे म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे. म्हणून आदरणीय सरेर साहेबांना विनंती करतो की धुळे शहरातल्या दुकानांच्या सगळ्या जे नाम फलक आहेत ते मराठीत करावेत. सगळ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट याचे जे नाम फलक आहेत ते मराठीत करावेत. सगळं आमच्या मुलांनी दाद केली त्याला. आणि तुम्ही सुद्धा जिथं जिथं शक्य होईल तिथे मराठीचाच वापर करायचा. आपण बघा, फळवाल्याकडे काही घ्यायला जातो तर लगेच आपण काय म्हणतो, कैसी दिया, क्या भाव दिया, आणि तो सांगतो 40 रुपये किलो. म्हणजे तो मराठीत बोलतो आणि आपण हिंदीत बोलतो. काय गरज आहे? आपण आपली भाषा सोडायची. भले त्याला येत नसेल तो तोडकं मोडकं बोलेल, आणि भाषा समजायला बोललीच पाहिजे असं काही नाही. इशाऱ्याने सुद्धा भाषा समजते. त्यामुळे आपण आपल्या मराठीचा प्रचार प्रसार केला पाहिजे, जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. नाही तर आपण कुठेही गेलो की हिंदी सुरू करतो, जी आपल्याला तोडकी मोडकी येते, जी आपल्याला चांगल्या पद्धतीने येते ती आपण का नाही बोलत? आपली मायबोली आहे आणि फार गोड भाषा आहे आणि पटकन शिकता येते. आता आपल्याकडे IAS अधिकारी येतात, अगदी 2 महिन्यात मराठी भाषा शिकतात ते बोलायला. म्हणजे इतकी मराठी भाषा बोलायला सोपी आहे. आपल्या जिल्हा मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आदरणीय जिल्हाधिकारी शर्मा साहेब सुंदर मराठी बोलतात. आमच्या CO त्या तामिळनाडूहून आल्या आहेत, पण त्या सुंदर मराठी बोलायला लागल्या. आपण का नाही बोलायचं मराठी? तर मित्रांनो, या सर्वांसाठी हा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, सर्व शाळांनी सहभाग घेतला. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत. सर नमस्कार. आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगता येईल आपल्याला? मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आज शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्फत एक भव्य दिव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच्यामध्ये माननीय शिक्षणाधिकारी मोहन देसले साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि श्रीमती वासंती पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत सुंदर अशी रॅलीचं आयोजन केलेलं होतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पथकं जी आहे ती तयार केलेली होतं. त्याच्यामध्ये महाजन हायस्कूलचं लेझिम पथक होतं, आंबेडकर हायस्कूलचं आदिवासी नृत्य होतं, अशा दांडिया नृत्य होतं, अग्रेसन हायस्कूलचं, अशा सगळ्या शाळा ज्या आहेत, जैन हायस्कूलचं एक वेगळं पथक होतं. सगळ्या शाळांनी सुंदर पद्धतीने आपल्या पथकाचं संचालन केलं आणि उत्तम असा कार्यक्रम जो काय आहे तो आज झालेला आहे. आजच्या कार्यक्रमात फार भव्य दिव्य अशी रॅली होती सर. तर सुंदर पद्धतीने आपल्या मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न झालेच पाहिजे. हा खरोखर असा उल्लेखनीय असा कार्यक्रम धुळे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो. धन्यवाद.